नमस्कार. आपण पाहत आहात शीतलवाणी. सध्या एक अतिरिक्त महिना सुरू झालेला आहे. जवळपास तो सुरू होऊन सुद्धा 15 दिवस झाले, म्हणजे नुकतीच अधिक महिन्याची पौर्णिमा झालेली आहे. आता अधिकाच्या महिन्याला आपण धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास अशा अनेक नावांनी ओळखतो आणि साहजिक आहे हा महिना त्यामुळेच भगवान श्रीहरी विष्णूंकडे आहे आणि त्या महिन्याला पुरुषोत्तम हे नाव त्यांच्या नावामुळेच दिलेलं आहे. या अधिक महिन्यातला प्रत्येक दिवस हा अत्यंत खास असतो. आता अधिक महिन्यातली संकष्टी चतुर्थी आलेली आहे. तिचं नाव आहे विभुवन संकष्टी चतुर्थी. मंडळी, आपण प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतो. पौर्णिमेनंतर 4 दिवसांनी जी चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि अमावस्येनंतर 4 दिवसांनी जी चतुर्थी येते तिला विनायकी चतुर्थी असं म्हटलं जातं. तर आपण 12 महिन्यांच्या 12 संकष्टी चतुर्थी करतो. गणपती बाप्पांना समर्पित असतात या संकष्टी चतुर्थी. तर आता ही अधिक महिन्याची संकष्टी चतुर्थी आलेली आहे. विभुवन संकष्टी चतुर्थी तिचं नाव आहे. तर या वर्षामध्ये आपल्याकडून 12 नाही तर 13 संकष्टी चतुर्थींचं व्रत होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आलेल्या विभुवन संकष्टी चतुर्थीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी असं आपल्याला वाटत असेल तर नक्कीच आपण या चतुर्थीचं व्रत करावं. जे कोणी संकष्टी चतुर्थी कधी करत पण नाही, पण तुम्हाला वाटत असेल की अधिक मासामध्ये बरीच आपण धार्मिक सेवा उपासना करत असतो, तर मग या संकष्टी चतुर्थीला धरायला काही हरकत नाही. नक्कीच तुम्हाला हे व्रत करता येईल. भलेही तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थी नाही केली तरी पण चालेल, पण एक अतिरिक्त महिना आलेला आहे, सर्वजण काहीतरी देवाधर्माचं करत आहे, तर मग हा उपवास धरायला किंवा गणपती बाप्पांची त्या निमित्ताने सेवा करायला काहीच हरकत नाही. व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तेव्हा स्किप न करता पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम गंग गणपतये नमः. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आता 3 जून 2026ला म्हणजे बुधवारच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पांना समर्पित असलेली ही तिथी आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ठरणार आहे. आणि चतुर्थीच्या व्रतामध्ये व्रत असेल, उपवास असेल, देवाची पूजा असेल किंवा चंद्राची पूजा, चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो, तर चंद्राची पूजा सुद्धा फार महत्त्वाची मानली जाते. मग आपल्याला काय करायचं आहे? सकाळी लवकर उठायचं आहे. 3 तारखेला सकाळी लवकर उठायचं. शक्यतो सूर्य उगवण्याच्या आधी उठण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सूर्योदयाची जी काही वेळ आहे, म्हणजे आपण तेव्हा सूर्याची पूजा करत असतो, सूर्यदेवांना अर्घ्य देत असतो, तर ती वेळ आपल्याला साधता येईल. त्याच्यामुळे सूर्य उगवण्याच्या आधी आपली अंघोळ झालेली असली की लगेचच आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आणि दिवसाची एक छानपैकी सुरुवात करायची, आपल्या व्रताला, उपवासाला सुरुवात करायची. त्याचबरोबर लगेचच आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. आता संकष्टी चतुर्थीची पूजा नेमकी कधी करायची हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर तुम्ही तुमचं काम आटोपल्यानंतर सुद्धा पूजा करू शकता, म्हणजे 10 वाजेनंतर, 11 वाजेनंतर, ज्या वेळेस तुम्हाला शांतपणे देवाची पूजा करता येईल तेव्हा तुम्ही पूजा करू शकता. कारण बऱ्याच जणांचं काय होतं की अरे हाच वेळ दिलेला आहे, त्याच वेळेला पूजा केली पाहिजे, असे काही नियम असले की आपल्या मागे कामाची गडबड असते. आपण संसारी माणसं आहोत, तर मग बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देऊन आपल्याला या धार्मिक साधनेसाठी सुद्धा वेळ काढावा लागतो. तर मग आपलं अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष घरातल्या कामांकडे किंवा मुलाचं हे आवरून द्यायचं आहे, नवऱ्याला ऑफिसला जायचं आहे किंवा आपल्या स्वतःलाही अजून काही कामं आहेत, तिकडेच जर आपलं अर्ध्याहून जास्त लक्ष असेल तर मग आपण देवापुढे फक्त बसायचं म्हणून बसतो, पूजा मांडायची म्हणून मांडतो आणि काहीतरी वाचायचं म्हणून भरभर वाचून टाकतो. तर असं काही करायचं नाही. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की आता माझ्याकडे एकदम शांत वेळ आहे, त्या वेळेत मला पाहिजे तशी पूजा करता येईल आणि देवाचं जे काही वाचायचं असतं ते वाचता येईल, तर त्या वेळेमध्ये तुम्ही हे सगळं करायचं आहे. मग सकाळी तुम्ही एकदा फक्त तुमच्या उपवासाला सुरुवात करून द्या. व्रताला तर सुरुवात करा, मग बाकी पुढे आपण करतोच आहोत. आणि ज्यांना कुणाला म्हणजे उपवास वगैरे काही असेल तर त्यावेळेस पूजा अर्चनासाठी योग्य तो सकाळचा वेळ काढता येतो, तर त्यांनी तो सकाळीच काढला, म्हणजे सकाळीच पूजा उरकून घेतली तरी पण चालेल. तर पूजा करायची आहे. अधिक मासातली संकष्टी चतुर्थी आहे. मग काय बरं आपल्याला करायचं आहे, खास असं काय करायचं आहे, तर आता मी तुम्हाला ते सांगते.
तर बघा, ही पूजा मांडण्यासाठी तुम्हाला काही वेगळी जागा किंवा वेगळी पूजा मांडणी करण्याची सुद्धा काहीच गरज नाहीये. देवघरातच तुम्ही गणपती बाप्पांना जिथे ठेवलेलं आहे तिथे त्यांची पूजा करू शकता. फक्त आपल्याला खास असं काय करायचं आहे, अधिक मासातली संकष्टी चतुर्थी आहे, तर मग आपण या निमित्ताने त्यांना पंचामृताने किंवा दुधाने नाहीतर दह्याने का होईना स्नान घातलं पाहिजे. आता गणपती बाप्पांच्या पूजेसाठी आपल्याला दुर्वा लागतात, त्याचबरोबर पिवळी फुलं असतील, लाल फुलं असतील, खास करून जास्वंदीचं फुल असेल तर याला खूप महत्त्व दिलं जातं. तर तुम्ही काय करू शकता, ज्या दुर्वा असतात ना तर त्या तांब्यामध्ये ठेवायच्या पूजा करण्याच्या अगोदर. तर त्या तांब्यामध्ये आपण ज्या काही दुर्वा ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, म्हणजे काय होईल, दुर्वांचं पाणी. आणि गणपती बाप्पांना या पवित्र पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे. आणि ज्यांना कुणाला सेपरेट पूजा मांडू वाटतं ते सेपरेटही मांडू शकतात बरं का, काही हरकत नाही. मग या पूजेमध्ये तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता. आणि खरं सांगायचं झालं तर आपण जो मंगल कलश मांडतो तो आपल्या डाव्या हाताला मांडला काय किंवा आपल्या उजव्या हाताला मांडला काय सारखंच आहे. कारण कलशाची जी काही दिशा आहे ती सर्व दिशांना आहे. म्हणजे अगदी अष्टदिशा ज्यांना आपण म्हणतो, तर कोणत्याही दिशांना आपण मंगल कलश ठेवला तरी पण चालतं. कारण की तुम्ही लग्नांमध्ये बघितलं असेल तर मधोमध मंगल कलशाची स्थापना होते. आपण देवीची एखादी पूजा मांडतो तर कोणत्या तरी एका साईडला, म्हणजे आपल्या डाव्या हाताला येईल किंवा आपल्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने देखील आपण मंगल कलश ठेवत असतो. विजय कलश म्हणून एक कलशाचा प्रकार आहे. त्याच्यामुळे असंच नाही की म्हणजे बरेच जण आपण असं मानतो की देवाच्या उजव्या हाताला कलश असला पाहिजे, म्हणजे आपल्या डाव्या हाताला तो आला पाहिजे असंही मानतात. तुम्ही तसं केलं तरी पण चालणार आहे. पण जर तुमचं नेहमीच ते कन्फ्युजन होत असेल की अरे कलश डाव्या हाताला की उजव्या हाताला, तर एवढंच लक्षात ठेवा की कलश डाव्या हाताला मांडला काय उजव्या हाताला मांडला काय चालतं. तर मंगल कलशाची देखील तुम्ही स्थापना करू शकता. आता देव्हाऱ्यामध्ये आपल्याला मंगल कलशाची स्थापना करता येते की नाही काही सांगता येत नाही, म्हणजे प्रत्येकाला, कारण देव्हारा आपला फार मोठा नसतो. तर मग त्यामध्ये ऑलरेडी आपला कुलदेवीचा सुद्धा मंगल कलश असतो. त्याच्यामुळे नाही मांडता आला तर तुम्ही एक खोबऱ्याची वाटी घ्या, त्याच्यामध्ये जे काही विड्याचं साहित्य असतं ते बाप्पांसमोर ठेवलं तरी पण चालेल, किंवा खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा गुळ भरून तो बाप्पांसमोर ठेवला तरी पण चालतं. ज्यांना सेपरेट पूजा मांडायची आहे, अधिक मासानिमित्त काहीतरी वेगळं आपण करूया, म्हणजे भक्तिभावानेच आपण अर्थात सगळं काही करत असतो की ज्याच्यामुळे आपल्यालाही शांत वाटतं, आपलं मन प्रसन्न होतं, तर तुम्ही नक्कीच सेपरेट पूजा मांडली तर मंगल कलशाची स्थापना करू शकता. फक्त त्या मंगल कलशामध्ये तुम्ही विड्याच्या पानांऐवजी कोणती पानं वापरायची आहेत, तर आंब्याची पानं. तर शक्यतो ज्या देवी असतात ना त्यांच्या नावाने जेव्हा आपण मंगल कलश मांडतो तर त्याच्यामध्ये विड्याच्या पानांना महत्त्व दिलं जातं, कारण देवींना विडा वाहिला जातो, पानाचा विडा. आणि जेव्हा देवांची पूजा आणि ज्याच्यामध्ये मंगल कलशाची स्थापना केली जाते ज्या देवांच्या पूजेमध्ये, तर मग जास्तीत जास्त करून आंब्याच्या पानांना महत्त्व दिलं जातं. तसं तुम्ही आंब्याची पानं नाही मिळाली तर 5 प्रकारच्या 5 फळझाडांची पानं त्या कलशामध्ये लावली तरी पण चालतं, किंवा विड्याची पानं मग नाईलाजाने लावली तरी पण काही बिघडणार नाही. पण सामान्यतः जे काही पूजा अर्चांमध्ये असतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर मंगल कलशाच्या बाबतीत सांगून झालं. गणपती बाप्पांची मूर्ती आपल्यापैकी प्रत्येकाच्याच देवघरामध्ये असते, कारण त्याशिवाय आपला देव्हारा अपूर्ण असतो. मग काय करायचं, बाप्पांची मूर्ती पहिल्यांदा ताम्हनामध्ये घ्यायची, त्यांना पाण्याने स्नान घालायचं. कोणत्याही देवाला जेव्हा आपण ताम्हनामध्ये घेतो स्नानासाठी किंवा अभिषेकासाठी, तर अभिषेकाचं जे काही द्रव्य असतं, मग दूध, दही, तूप, मध, साखर याच्यापैकी जे असेल, तरी पण सुरुवात कशाने करायची, पाण्याने करायची. तर मग पहिल्यांदा पाण्याने बाप्पांना स्नान घालायचं. आपल्या मुखामध्ये सतत बाप्पांचं नाव आपण घेत राहायचं आहे. ओम गंग गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, किंवा श्री गणेशाय नमः अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. म्हणजे काय होतं की जेव्हा आपण स्नान घालताना, अभिषेक करताना बाप्पांचं नाव किंवा ज्या देवाचं आपण हे सगळं करतोय तर त्या देवाचं नाव आपल्या मुखामध्ये आपण सतत ठेवलं ना, तर आपलं लक्ष विचलित होत नाही, किंवा भलते सलते विचार जे काही म्हणजे शांतपणे जे करत असतो ना आपण, तर आपलं मन काही स्थिर नसतं, काही ना काही विचार आपल्या डोक्यात चालू असतात, तर ते काही येत नाही. म्हणजे सतत आपण मनातल्या मनात आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात जरी आपण देवाचं नाव घेत राहिलो ना तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने आपण ओम गंग गणपतये नमः म्हणत म्हणत बाप्पांना पहिल्यांदा पाण्याने स्नान घालायचं. त्याच्यानंतर तुम्ही दूध घेतलं असेल,
दही घेतलं असेल किंवा डायरेक्ट पंचामृत बनवलं असेल त्याने स्नान घालून घ्या. पंचामृत नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकून त्या पाण्याने बाप्पांना स्नान घालू शकता. पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून त्या कुंकवाच्या पाण्याने देवाला स्नान घातलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा आपण बाप्पांना स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं. बाप्पांची मूर्ती एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची. जो कपडा आपण देवांना स्नान घातल्यानंतर पुसण्यासाठी केलेला असतो तर त्या स्वच्छ रुमालाने, नॅपकिनने किंवा जो कपडा तुम्ही केलेला असेल त्याने बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. त्यांना आपण जिथे स्थापन करणार आहोत तिथे थोडेसे तांदूळ म्हणजे अख्खे तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणतो तर त्या ठेवायच्या. त्याच्यावर हळदी कुंकू वाहायचं आणि बाप्पांना तिथे स्थापन करायचं. त्याच्यानंतर बाप्पांना चंदनाचा किंवा हळदी कुंकवाचा नाहीतर फक्त कुंकवाचा गंध लावायचा. बाप्पांना आपण जास्वंदीचं फूल वाहायचं. दुर्वा मिळाल्या तर 11, 21, 51 या संख्येमध्ये दुर्वा वाहायच्या. त्याचबरोबर बाप्पांच्या डोक्यावर पुन्हा एकदा अक्षता वाहायच्या. ओम गंग गणपतये नमः किंवा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र आपण या दिवशी म्हणायचा आहे. त्यानंतर कापूर आरती लावायची. एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपण पूजा सुरू करण्याच्या अगोदरच लावून घेत असतो तर त्या दिव्याने बाप्पांना ओवाळून घ्यायचं. मनापासून नमस्कार करायचा. गणपती अथर्व शीर्ष असेल किंवा संकटनाशन गणपती स्तोत्र असेल ते आपण या दिवशी वाचू शकतो. आणि बाप्पांची अर्थात सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ही आरती आपण करायची आहे. तर अशा पद्धतीने बाप्पांची ही सेवा होते. तुम्हाला नैवेद्य म्हणून काय दाखवायचं म्हणजे बाप्पांना अधिक मासाच्या निमित्ताने हा प्रश्न असेल तर अर्थातच आपण या महिन्यामध्ये देवांना सुद्धा वाण देत असतो. तर आपण गणपती बाप्पांना जाळीदार असे अनारसे नैवेद्यामध्ये दाखवले तरी पण चालेल. फळांचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल. बत्तासे तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता. मैसूर पाक आणायला शक्य होणार असेल तर जाळीदार सच्छिद्र पदार्थांना या अधिकाच्या महिन्यामध्ये महत्त्व आहे. तर तुम्ही यापैकी कोणतीही एक मिठाई बाप्पासमोर ठेवा. नाही शक्य झालं तर फक्त गुळ खोबरं ठेवलं तरीही चालेल. ते त्यांना अतिशय प्रिय आहे. किंवा सध्याच्या ऋतुमानानुसार जी फळं तुम्हाला उपलब्ध होतील त्यातली 5 फळं किंवा कोणतंही एक फळ जरी तुम्ही 5 या संख्येमध्ये ठेवलं तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने हे आपलं गणपती बाप्पांचं पूजन होऊन जातं. आता उपवास जो आहे तो आपण दिवसभर करतो आणि रात्री जेव्हा चंद्र उगवतो तर चंद्रदेवांना अर्घ्य देऊन आपल्याला उपवास सोडायचा असतो. तर चंद्रोदयाची जी काही वेळ असते तर ती प्रत्येक भागामध्ये थोड्याफार फरकाने वेगवेगळे असते. आता पावसाळी वातावरण सुरू होईल तर म्हणजे ढग आले की त्यामुळे चंद्रोदयाला उशीर सुद्धा होतो. आता कॅलेंडरमध्ये जे काही दिलेलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगते की रात्री 9:39 चंद्रोदय होणार आहे. तर तुम्ही रात्री चंद्रदेवांना पहिल्यांदा दूध पाण्याचं अर्घ्य देऊन घ्यायचं. कसं द्यायचं? एक तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, 1-2 चमचे गाईचं दूध टाकायचं. शक्य असेल तर तुम्ही काही म्हणजे बेलाचं पान असेल किंवा एखादं फूल वगैरे असेल पांढऱ्या रंगाचं पिवळ्या रंगाचं तर ते सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकू शकता. साखर अक्षता टाकल्यात तरी पण चालतं जर काही फुलं नसतील तर. आणि ओम सोम सोमाय नमः असं म्हणत म्हणत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं असतं. कारण संकष्टी चतुर्थीचा जो काही उपवास आहे तो चंद्रदेवांना अर्घ्य दिल्याशिवाय सोडला जात नाही. आणि म्हणजे चंद्रांच्या पूजेशिवाय तो अपूर्ण समजला जातो उपवास. तर मग ते विसरायचं नाही. चंद्रदेवांना अर्घ्य देऊन घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा बाप्पांची आरती करायची किंवा तुम्हाला काही जप वगैरे करायचा असेल ओम गंग गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. किती वेळा? 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा, 1008 वेळा, जशी तुमची इच्छा तसं. आणि बाप्पांना आपण रात्री नेहमीप्रमाणे मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. मग तुम्ही उकडीचे मोदक करा किंवा तळणीचे करा, साधे आपले खिरापतीचे केले तरी पण चालतं. आपली जशी यथाशक्ती असते तशा पद्धतीने आपण मोदक करायचे. आणि सर्वप्रथम आपण बाप्पांच्या समोर मोदकांचा सगळा नैवेद्य ठेवायचा. आधी मोदक म्हणजे आधी मोदक याचा अर्थ आधी नैवेद्य मग आरती असा प्रकार असतो, असा क्रम असतो. तर मग आपण बाप्पांची आरती नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच करून घ्यायची आणि बाप्पांच्या समोर आपण एक मोदक, त्याचबरोबर आपण उपवास सोडण्यासाठी काही स्वयंपाक करतो तर तो अन्नपदार्थाचा नैवेद्य तो पण ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपण उपवास सोडायला मोकळे. तर मग आपण काय करायचं, शक्यतो जो काही नैवेद्य ठेवला जातो अगदी छोटा
तर बऱ्याच जणांना काय होतं की दुसऱ्या दिवशी त्या नैवेद्याचं काय करायचं, मग असाच कुठेतरी तो ठेवून द्यावा लागतो. तर काय करायचं माहितीये का, एक जेवणाचं ताटच तयार करायचं. जसं काही आपण जेवायला स्वतःला कसं ताट तयार करून घेतो, सगळं ताटच सागर संगीत जे असेल ते तयार करून घ्यायचं. त्याच्यामध्येच एक मोदक पण ठेवायचा. बाप्पांसमोर तो नैवेद्य जो आहे, नैवेद्याचं ताट आहे, तर ते जास्तीत जास्त 10 मिनिटं ठेवायचं. म्हणजे आता बघा, आपण नैवेद्याचं ताट ठेवतो, त्याच्यानंतर आरती करतो आणि घालीन लोटांगण वगैरे किंवा इतर देवी देवतांच्या आरती वगैरे होता होता कसेही 10-1 मिनिटं होऊन जातात. मग त्याच्यानंतर तेच ताट आपण उचलून घ्यायचं आणि जेवायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला जर त्याच्यामध्ये अजून काही थोडंसं वाढून घ्यायचं असेल की एवढ्यात आपलं जेवण होणार नाही असं आपल्याला वाटलं, कारण उपवास आपण जेव्हा सोडतो ना, तर परत परत अन्नपदार्थ घ्यायचे नसतात, जेवताना बोलायचं नसतं, असे अनेक नियम असतात. त्याच्यामुळे मग आपल्याला वाटलं तर त्याच्यामध्ये अजून थोडे थोडे अन्नपदार्थ टाकून म्हणजे वाढून घ्यायचे आणि आपण जेवायला बसायचं. आणि सुरुवातीला मोदक खायचा, मोदक खाऊन उपवास सोडायचा आणि बाकी नंतर सगळे अन्नपदार्थ ग्रहण करायचे. अशा पद्धतीने आपला हा विभुवन संकष्टी चतुर्थीचा उपवास होऊन जाईल. दिवसभरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांचं नामस्मरण करण्यामध्ये किंवा त्यांच्या संबंधित जे काही आपल्याला वाचन करायचं असतं, म्हणजे गणपती बाप्पांच्या कथा असतील किंवा अजून काही जे तुम्हाला म्हणजे करता येईल तुमच्या पद्धतीने, तर ते तुम्ही करू शकता. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला उपवास असतो, भलेही तो कोणत्याही देवी देवतेच्या नावाने असो, तर आपण व्रतामध्ये असतो ना, तर त्याच्यामुळे आपल्याला दिवसभरात झोपायचं नसतं आणि तेवढा वेळ आपण नामस्मरण असेल किंवा चांगल्या गोष्टी करण्यामध्ये घालवायचा असतो, जेणेकरून आपलं व्रताचं म्हणजे व्यवस्थित फळ आपल्याला मिळतं, व्रताचा भंग होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे व्रत आपण सात्विक पद्धतीने करत असतो, त्याच्यामुळे मोह माया किंवा वाद भांडणं, नकारात्मकता या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून शांत रीतीने आपल्याकडून ते व्रत होऊन जातं. अधिक मासाच्या या विभुवन संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला तो कसा वाटला मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी शीतलवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.